छत्रपती शिवाजी महाराज आहे, दुसरा राजा बघायला मिळत नाही. पण मराठा हा शब्द नव्हे, मराठा ही जात होती. आता पगड 12 बलुतेदार जात, जो माणूस जो व्यक्ती महाराजांसाठी मरायचा ना, तो माणूस मराठा म्हणून इथल्या इतिहासाला संबोधित केलं जायचं. कोणी असू दे, तेली असू दे, माळी असू दे, आगरी असू दे, भंडारी असू दे, कोळी असू दे, गुरव असू दे, कुलकर्णी असू दे, लोहार असू दे, चांभार असू दे, सुतार असू दे, कोणी घ्या, जो या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करतो ना, तो मराठा. ही साधी सोपी भाषा महाराजांनी तयार केली. पण जगातला पहिला राजा आहे. माणसं मेल्यानंतर त्या माणसांच्या स्मारक, त्या माणसांची पुतळे फार उभारले जातात. जगातला पहिला माणूस आहे ज्याची जिवंतपणी स्मारक उभारले, जिवंतपणी, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले. आंध्र प्रदेश मध्ये श्रीशैल्यम मल्लिकार्जुनच्या मंदिराचं महाराजांनी दर्शन घेतलं. पण मंदिराकडे जायच्या अगोदर महाराजांना एक घाट लागला. आता घाट उतरून जायचा आहे, पण त्या घाटावरती जायला पूल नव्हता. महाराजांना वाटलं इथल्या मायमाऊली कशा येत जात असतील, इथं पूल नाही, पूल बांधला पाहिजे. महाराजांनी आंध्रातले कामगार बोलवून घेतले, कामगारांना पैसे दिले आणि सांगितलं इथं पूल बांधा. आंध्रातल्या कामगारांनी तिथं महाराजांच्या सांगण्यावरने पूल बांधला. महाराजांनी त्या कामगारांना पैसे दिले. महाराज म्हणले नाहीत, हे काय माझ्या मतदारसंघात येते होय, नाही. महाराजांनी पूल बांधून तयार केला आणि महाराज श्रीशैल्यम मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या दर्शनाला आत गेले. महाराजांनी श्रीशैल्यम मल्लिकार्जुनच्या मंदिराचं सगळं दर्शन घेतलं. महाराज बाहेर आले आणि महाराजांनी बघितलं प्रत्येक मंदिराला 4 गोपुर असतात. या मंदिराला 3च गोपुर आहे. 4थं गोपुर बांधायचं अधूर आहे. हे 4थं गोपुर कुठं आहे? आणि महाराजांनी बोलवलं आणि पुजाऱ्यांना विचारलं या मंदिराचं 4थं गोपुर कुठं आहे? पुजाऱ्यांनी सांगितलं महाराज, म्हणजे त्या काळात बरं का, महाराज तुमच्या स्वराज्यात भ्रष्टाचार होत नाही आणि आमच्यात झाल्याशिवाय राहत नाही. 4थं गोपुर बांधायचं राहिले. महाराजांनी कामगारांना बोलवलं, पैसे दिले आणि त्या श्रीशैल्यम मल्लिकार्जुनच्या मंदिराचं 4थं गोपुर बांधून तयार केलं. त्या कामगारांना वाटलं अरे काय राजा आहे, महाराष्ट्रात आंध्रात येतो, आंध्रातल्या कामगारांना बोलवून घेतो, पूल बांधायला लावतो, मंदिराचं 4थं गोपुर बांधायला लावतो. हा राजा इथल्या रयतेला प्रेरणा म्हणून राहिला पाहिजे. मोठ्या आंध्रातल्या कामगारांनी श्रीशैल्यम मल्लिकार्जुनच्या मंदिरामध्ये महाराज जिवंत असताना महाराजांचा पहिला पुतळा बांधला. हे महाराजांच्या आयुष्यातलं जिवंतपणी बांधलेलं पहिलं स्मारक. महाराज तिथून जायला निघाले. महाराज पुढच्या प्रवासाला निघाले, पण महाराजांचे सरदार होते. जाताना कर्नाटकात बेलवाडी नावाचं गाव आहे. तिथे एक ठाणेदारी राहत होती, मल्लम्मा देसाई तिचं नाव. त्यांना वाटलं की दादाजींना मल्लम्मा आदिलशाहची सरदार, तिचा नवरा आदिलशाह मध्ये असताना मरण पावला. गडी. आता नाशिकच्या लोकांना किल्ला समजून सांगायचा म्हणजे वारकऱ्याला रामायण वाचून दाखवलं झालं. ते तुमच्या रक्तातच किल्ल्याची माहिती आहे तरीही सांगतो. गड म्हणजे मोठा किल्ला आणि गडी म्हणजे लहान किल्ले. लहान एकदम महालासारखा किल्ला. त्या गडीवरती ती राज्य करत होती. काही महिला आणि सरदार तिच्या हाताखाली होते. दादाजींना वाटलं सगळं जिंकलंय, जाता जाता हे जिंकून जावं. आणि दादाजीने त्या मल्लम्मा देसाईच्या त्या गडीवरती काही सैनिक घेऊन हल्ला केला. गडी त्या मल्लम्मा देसाईनी श्वास असेपर्यंत रोखली आणि दादाजींचा पराभव झाला. दादाजी माघारी आले. एका पायीच्या हातून मराठ्यांचा पराभव. दादाजींच्या जिवारीला लागलं. काही सैनिक घेतले. दादाजी परत त्या गडीवरती हल्ला करते गेले आणि दादाजी ती गडी स्वराज्यात आणली. मल्लम्मा देसाई पकडले गेले. तिचं एक लहान बाळ होतं. मल्लम्मा देसाईला घेऊन जायला लागले. तशी ती म्हणले थांबव, माझं बाळ आत आहे, तेवढं घेऊन येते. मल्लम्मा देसाई आत गेली. तिनं बाळ घेतलं आणि राजांच्या समोर मल्लम्मा देसाईला उभा केलं. महाराज धावले सैन्याचे. महाराजांनी बघितलं. त्या माऊलीला वाटलं जसा प्रत्येक राजा एका स्त्री सोबत करतो, हा राजा माझी आबरू लुटेल, मारून टाकेल. ती माऊली राजांच्या पाया पडती झाली. महाराज मला माफ करावं महाराज,
याच्यात माझ्या पोराचा काही दोष महाराज, जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या, माझ्या पोराला जिवंत सोडा. महाराजांनी त्या मल्लमा देसाईकडे बघितलं, मंद स्मित केलं आणि महाराजांनी चिटणीसांना इशारा दिली, चिटणीस आत गेले. आणि चिटणीसांनी आत न येताना दुधाची वाटी घेऊन आले. महाराजांनी मल्लमा देसाईचं लहान बाळ आपल्या मांडीवरती घेतलं आणि महाराजांनी स्वतःच्या हातानं त्या मल्लमा देसाईच्या लहान बाळाला दूध पाजलं. आणि मल्लमा देसाईकडे बघत महाराज म्हणतात, हे माऊली, हा माझ्या मांडीवरती जो बसलाय ना, हा माझा भाचा आहे, म्हणजे तू माझी भगिनी झालीस. अरे कुठला भाऊ आपल्या बहिणीला मारतो? दादाजी, या मल्लमाची घडी तिला माघारी द्या आणि या माझ्या भाच्यासाठी दुधाची सोय माझ्या महाराष्ट्रातनं स्वराज्यातनं करा. ती माऊली कर्नाटकात गेली. तिला वाटलं किती मोठा राजा आहे, या राजाचं शिल्प बांधलं पाहिजे. आणि त्या माऊलीनं कर्नाटकामध्ये बेलवाडी गावात मारुतीच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंतपणी दुसरं स्मारक उभा केलं. ही महाराजांची प्रेरणा आहे. महाराज तिथंच नाही थांबले. महाराज एके दिवशी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गेले. सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम चालू होतं आणि महाराजांचे की चीफ इंजिनियर हिरोजी इंदलकर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती होते. महाराज किल्ल्यावरती गेले, किल्ला पाहता झाले. मावळे राजाला बघायला व्याकुळ होते. कोकणी माणसं, कसा दिसतो राजा? अरे फार दिवसाचं सपान होतं, राजा आपल्या मातीत आलाय. माणसं खुश, हातामध्ये फुलं, राजांच्या स्वागताला. अरे कोण कोण कोण? महाराज हे बघा, हिरोजी इंदलकरांनी किती सुंदर बांधकाम केले. अहो महाराज, हिरोजी इंदलकरांनी किती मजबूत बुरुज बांधलाय. महाराज बघा ना. महाराज बघत राहिले. अनेक मावळा कोपऱ्यात हातात तबकडी घेऊन ताट घेऊन उभारला होता. त्या हातामध्ये चुना होता, त्या ताटामध्ये चुना ठेवला होता. महाराजांनी विचारलं, का रे चुना कशाला आणलात? हा महाराज, तुम्ही रयतेचे राजे, जन्मल्यापासून फक्त घोडदौड करता. महाराज, या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती परत तुम्ही कधी याल का नाही मला माहिती नाही. महाराज, तुमच्या हाताचे पायाचे ठसे या किल्ल्यावरती उठवा. हे मावळे मरेपर्यंत त्या हाताच्या पायाच्या ठसेची स्वाभिमानी राहतील. महाराजांनी उजव्या हाताचा डाव्या पायाचा ठसा त्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती उठवला. आजही बघायला मिळतो. हे महाराजांच्या हयातीत उभारलेलं तिसरं स्मारक आहे. माणसं मेल्यानंतर त्यांची स्मारक जरूर बांधतात, पण माणसांच्या जिवंतपणी जर कुणाची स्मारक बांधली गेली असतील तर जगातला एकमेव राजा आहे, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. दुसरा राजा बघायला मिळत नाही.